तर मित्रांनो, आज कामावरती करते मी सोयाबीनची भाजी. ते सोयाबीन भिजवून घेतले, मी पिळून काढले पाणी. आता बटाटे फ्राय करून घेते आधी. तर इथे बटाटे फ्राय करून झालेत. पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला, नुसतं कलर चेंज झालं की काढायचं आहे. आता टाकूया सोयाबीन पण फ्राय करून घेते. तर मित्रांनो, इथे सोयाबीन पण फ्राय करून काढले. मी जास्त फ्राय नाही केली आहे, थोडंसं कलर चेंज केले आहे. आता टाकले मी कुकरमध्ये परत तेल. आता टाकू याच्यात कढीपत्ते, थोडंसं हिंग. आता टाकते चिरलेला कांदा. चला, तर कांदे परतून घेते आधी. तर कांदे परतून झाले तर टाकते सुके मसाले, हळद, तिखट, मीठ आणि गरम मसाला आणि धणेपूड. आता टाकते आलं लसणाची पेस्ट. आता टाकूया टोमॅटो. चला, तर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे. चला, तर टोमॅटो पण सॉफ्ट झालं. तर आता टाकूया बटाटे जे फ्राय करून ठेवलेत. आणि आता टाकूया सोयाबीन, हे मी फ्राय करून घेतलेली. चला, तर आता टाकते गरजेनुसार पाणी. मला जरा रस्साभाजी करायची. आता टाकते एक मॅगी क्यूब. मॅगी क्यूब टाकल्याने त्याची चव वाढते अजून. चला, तर आता टाकते मीठ. चला, तर सगळं मिक्स करते आणि कुकरला ढाकण लावून एक शिट्टी काढून घेते, म्हणजे आपली रस्साभाजी रेडी, सोयाबीन आणि बटाट्याची. चला, तर मित्रांनो, इथं बघू शकता आपली सोयाबीन आणि बटाट्याची रस्साभाजी रेडी आहे. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला, तर मी चालले माझ्या दुसऱ्या कामाला. बाय.